नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन एस मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी अजय तेलंग एन एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरतीबाबतची जाहिरात मनरेगा विभागाकडून 10वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यासाठी पात्र महिला व पुरुष उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। तेव्हा ऑफलाईन अर्ज करण्याकरिता 22 जानेवारी 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदासाठी अर्ज सादर करू शकता। तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एन एस मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एन एस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटिफिकेशनवर या ठिकाणी आलेलं। तर या विभागामार्फत ग्राम पातळीवर केलेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती या पदाची नियुक्ती करण्यात येणार आहे। तर ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटीच्या पॅनलवर करण्यात येणार आहे। त्यासाठी विहित पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून दिनांक 5 जानेवारी 2024 पासून अर्ज मागवला जात आहे। तर अर्जाचा नमुना व सदर पदासाठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे याचा सविस्तर तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तेव्हा जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे त्या उमेदवारांनी त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयामध्ये 22 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी सादर करायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, या जाहिरातीच्या माध्यमातून या पदभरतीबाबतची माहिती इथे दिलेली आहे। साधन व्यक्ती या पदासाठी ही नियुक्ती होत आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता काय लागणार आहे, वयाची अट काय असणार आहे, एकूण किती जागा या ठिकाणी भरल्या जात आहे त्याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती समजण्यास तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता, साधन व्यक्ती या पदासाठी ही पदभरती होत आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ही पदभरती या ठिकाणी होत असून एकूण 100 रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। तर 100 रिक्त पदांसाठी साधन व्यक्ती हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। तेव्हा जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे त्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी सोबत जोडलेल्या नमुन्यात आपला अर्ज स्वहस्ताक्षरात भरून आवश्यक कागदपत्रासह दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता, हा पत्ता या ठिकाणी अर्ज करण्याकरता देण्यात आलेला आहे। रूम नंबर 111, पहिला मजला, रोयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर असा पत्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर या पत्त्यावर दिनांक 22 जानेवारी 2024 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपला अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। तर या ठिकाणी जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित असतील त्यांनी नक्की या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी अर्ज करण्याकरता त्यानंतर नियुक्तीच्या अटी व शर्ती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। या अटी व शर्तीची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता, साधन व्यक्ती पदासाठी सोबत दिलेल्या विहित नमुन्यातच अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। त्यानंतर साधन व्यक्ती पदासाठी उमेदवाराचे वय या ठिकाणी किमान 18 वर्ष असावे, तर कमाल वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे। त्यानंतर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता ठिकाणी किमान 10वी पास त्या ठिकाणी उमेदवार असणे आवश्यक आहे। तर 10वी पास असलेला उमेदवार या ठिकाणी उपलब्ध न झाल्यास किमान 8वी पास असलेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता, किमान 10वी पास या शिक्षण पात्रतेवर ही पदभरती होत आहे। त्यानंतर 10वी पास असलेला उमेदवार या ठिकाणी उपलब्ध नसेल तर 8वी पास असलेला उमेदवार सुद्धा या ठिकाणी या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। यासाठी कमाल शिक्षणाची मर्यादा इथे दिलेली नाही। 10वी पास ते 8वी पास या शिक्षण पात्रतेवर या ठिकाणी ही पदभरती होत आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर साधन व्यक्तीची निवड करताना पुढील गटातील व्यक्ती यांना प्राधान्य दिले जाणार आहे। या ठिकाणी जॉब कार्ड धारक मजूर यांना प्राधान्य असणार आहे। त्यानंतर मगरा रोहियोवर काम केलेले मजूर यांना प्राधान्य असणार आहे। ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे ते मजूर सुद्धा या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता, छाननी करून विहित अर्हता व कागदपत्रासह प्राप्त केलेल्या अर्जाच्या उमेदवारांना मुलाखतीकरता बोलावले जाणार आहे। साधन व्यक्ती म्हणून निवड झाल्यावर ते ज्या गावातील रहिवासी आहे त्या गावाची ग्रामपंचायत सोडून नेमून दिलेल्या अन्य ग्रामपंचायत
ग्रामपंचायतीत जेथे सामाजिक फंक्शन होणार आहे अशा ठिकाणी निवासी म्हणून राहून या ठिकाणी काम करावे लागणार आहे। निवड केलेल्या साधारण व्यक्तींना 4 दिवसाच्या निवासी प्रशिक्षणासाठी हजर राहावे लागणार आहे। तर अशा प्रकारच्या अटी व शर्ती या पदासाठी अर्ज करण्याकरता व नियुक्तीकरता इथे देण्यात आलेले आहे। तर या ठिकाणी तुम्ही जर या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। तर या संपूर्ण अटी व शर्तीची माहिती तुम्ही या जाहिरातीमधून घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्याकरता वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर या वेळापत्रकानुसार तुम्ही या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता। 22 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 5 जानेवारी 2024 पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेले आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या पदभरतीसाठी लागणारा जो अर्ज आहे, या पदासाठी अर्ज करण्याकरता जो काही अर्ज या ठिकाणी लागणार आहे तो अर्जाचा नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्या अर्जाचा नमुना आपल्या स्वहस्ताक्षरात भरून त्यासोबत आपली सर्व कागदपत्रे या ठिकाणी जोडून तो अर्ज तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर 22 जानेवारी 2024 या तारखेपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी सादर करायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो 10वी पास या शिक्षण पात्रतेवर ही पदभरती साधारण व्यक्ती या पदासाठी एकूण 100 रिक्त पदांसाठी या ठिकाणी होत असून जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे त्या उमेदवारांनी अर्ज या ठिकाणी सादर करायचा। तर अशा प्रकारे या संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती व ही जाहिरात या विभागामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली असून त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात बघितलेली आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर NX मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।